अमेरिकेतील सॅन होजे इथलं कॅलिफोर्निया थिएटर. मराठी कलाकारांनी, मराठी सिनेमा वेड्या प्रेक्षकांनी फुललं होतं. निमित्त होतं नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन अर्थात नाफा आयोजित मराठी सिने महोत्सवाचं. देऊळ, भारतीय अशा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचे निर्माते अभिजित घोलप यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून हा मराठमोळा सोहळा अमेरिकेत आयोजित केला गेला, ज्यासाठी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. अर्थात केवळ सिनेमाच्या स्क्रीनिंग पुरता हा सोहळा मर्यादित नव्हता. नाफाचा फिल्म फेस्टिवल हा एकमेव उद्दिष्ट नाहीये. आपले 3 उद्दिष्ट असतात. एक म्हणजे फिल्म प्रोडक्शन्स, सेकंड इज फिल्म डिस्ट्रीब्युशन अँड थर्ड इज फिल्म फेस्टिवल. आणि त्या फिल्म फेस्टिवलचा की जो आपण दरवर्षी त्या फिल्म फेस्टिवलचं आपण सेलिब्रेशन इथं करतो, एक मराठी असण्याची आपली एक ओळख लोकांना दाखवतो आणि तुमच्यातला मराठीपण पण जागा करतो. ह्या पद्धतीचं आपलं एकत्रीकरण करण्याची जी गोष्ट आहे तर ती आपण मागच्या वर्षी अतिशय उत्साहाने केली. ह्या वर्षी आपल्याला एक संध्याकाळ मी ऍड केली की जी अवॉर्ड्स नाईट आणि रेड कार्पेट, आणि आपण सगळ्यांनी तितकी छान एन्जॉय केली. विल कीप ऑन डुईंग इट अगेन अँड अगेन. यंदाच्या या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी खास हजेरी लावली. मराठी सिनेमा, मला मगाशी कोणीतरी बाहेर विचारलं की मराठी सिनेमाचं विशेष, चित्रपटाचं विशेष असं तुम्हाला काय वाटतं. आणि आज तुम्ही ज्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देणार आहात त्यांच्यातल्या म्हणजे अमोल पालेकरांच्या जीवनातलं आणि मराठी सिनेमातलं जे साधर्म्य आहे आणि तेच मराठी चित्रपटांचं विशेषत्व आहे, ते म्हणजे आपली मूल्य जीवनभर टिकवून ठेवणारं सादरीकरण. अमोल पालेकरांचं जीवन सुद्धा मूल्य टिकवून ठेवून जगणारे एक उत्कृष्ट कलावंत असं आहे. यावेळी मराठी सिनेसृष्टीसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, जी मोलाचं योगदान देत आहेत, अशा अनेक कलाकारांचा नाफातर्फे खास पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सो नाफा अवॉर्ड मिळालं तर छानच वाटतं, पण आपण जिथे राहतो त्या कम्युनिटीमधनं इतकं प्रेम मिळाल्यानंतर इट इज प्रेशस. सो थँक्यू सो मच. अँड तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊ देत यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. We are delighted to announce the NAFA Trailblazer of Cinema अर्थात सिने अग्रणी पुरस्कार to मधुर भांडारकर सर. I'm really nervous here, but thank you so much. मी सर्व टेक्निशियनला, ऍक्टर्सला माझे इतकं वर्षापासून ते लोक काम करतात माझ्यासोबत, खूप खूप त्यांना धन्यवाद देतो.
आणखीन आय होप आय कीप मेकिंग सच सिनेमा. या अवॉर्डबद्दल मी नाफाचे सर्व ज्युरी मेंबर्सचे आपण सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मला असं वाटतं की हा फक्त फिल्म फेस्टिवलचा सोहळा नाही, हा दिशादर्शक सोहळा आहे आमच्या पुढच्या वाटचालीसाठी, आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद पाठीशी असले तर मग स्काय इज द लिमिट. इतकं कृतज्ञ वाटतंय, खूप आनंद होतोय, कारण तुम्ही सगळेजण मनापासून आमचं काम किती आवडतंय हे सांगताय. तर थँक्यू सो व्हेरी मच. मला नाफाच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानायचे, कारण हा जोक नाहीये एखादा इतका सुंदर सोहळा ऑर्गनाईज करणं. साधारण 12-15 वर्षापूर्वी निर्माता म्हणून उभा राहिलेला अभिजित आज नाफाचा निर्माता आहे, तुमच्या सगळ्यांची स्वप्न घडवतो आहे. हे बघून मला फार मस्त वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन अभिजित. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाबद्दल मी काय म्हणणार. आमची कीर्ती 7 समुद्रापलीकडे पोहोचली आहे हे पाहून खरंच खूप छान वाटलं. तुमचा उत्साह आम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी उत्साह देऊन जातोय. त्यामुळे नाफा, अभिगोलम, अर्चना आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार की मला इतक्या मोठ्या सोहळ्याचा भाग केलं आणि इतके दिग्गज मान्यवर पहिल्या रांगेत सगळे बसलेले कलाकार त्यांच्या समोर मला हा विशेष लक्षवेधी स्पॉटलाइट अवॉर्ड इथे प्रदान केला. थँक्यू सो मच. नाफाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा अमेरिकेत आलेलो आहे आणि ही माझी पहिली ट्रिप आहे. थँक्यू नाफा, अभि अँड द एंटायर फॅमिली ऑफ नाफा. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माझा हा सन्मान केलात, गौरव केलात याबद्दल नाफाचे, अभिगोलमचे आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेच्या एका कथेवर बेतलेलं एक सिनेमा मी बनवायची तयारी केली. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनवायचं माझं स्वप्न होतं. आम्ही निकोलपर्यंत पोचलो सुद्धा. पोचलोच नाही तर निकोलला ती पटकथा आवडली. तिने तात्काळ होकार दिला. तिने फक्त असं सांगितलं की तुम्ही हॉलिवूड मधल्या कुठच्या तरी स्टुडिओला सहभागी करून घ्या, म्हणजे मग आपण पुढे जाऊया. त्या सगळ्या अवाढव्य आणि किचकट गोष्टींची कल्पना मला थोडीशी काळजी करावीशी वाटण्यासारखी होती आणि त्यामुळे तो विचार मी सोडून दिला. आज मला असं वाटतं की त्यावेळेला जर नाफा असतं आणि नाफाचे उत्साही तरुण कार्यकर्ते असतात आणि अभिसारखा माणूस जर तिथे असता तर मी हात पुढे केला असता आणि म्हटलं असतं की चल आपण मिळून हे स्वप्न साकार करूया. निकोल किडमन आणि अमिताभ बच्चनला घेऊन एक खूप आगळी वेगळी कलाकृती बनवायचं स्वप्न अर्धवट सोडून द्यायला लागलं. काय आज मला विश्वास आहे की इथला कोणीतरी तरुण दिग्दर्शक असंच स्वप्न घेऊन
मराठीत एक सुंदर कलाकृती बनवेल आणि जी नाफाच्या प्लॅटफॉर्ममुळे सर्वदूर पोचेल, सबंध जगभरात त्याचा डंका वाजेल आणि मी तिकडे टाळ्या वाजवायला असेल. या पुरस्कार सोहळ्याने इतकेच रंगले ते यावेळी आयोजित करण्यात आलेले वेगवेगळे परिसंवाद. आशयानं श्रीमंत असलेल्या मराठी सिनेमांची श्रीमंती तिकीट खिडकीवरही कशी दिसेल, OTTवर मराठी सिनेमाचा भाव कसा वधारेल, आपला सिनेमा जगाच्या बाजारात कसा ठसा उमटवू शकेल आणि त्यासाठी नाफासारख्या संस्था कशा पद्धतीने योगदान देऊ शकतील, या आणि अशा अनेक विषयांवर मनोरंजन विश्वातील मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली, ज्याला रसिकांचाही तितकाच उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपट निर्मितीच्या संख्येत मराठी सिनेमा 5% कमी आहे. उत्पन्नात मराठी सिनेमा 2% कमी आहे. म्हणजे अंदाजे 12,000 करोडच्या एकूण उत्पन्नामध्ये मराठीचा वाटा 200 कोटी रुपये आहे. कधी कधी मी मराठी पिक्चर बघतो आणि मला वाटतं खूप चांगली जाणार आहे बॉक्स ऑफिस, पण नंतर मला कळतं की ते बॉक्स ऑफिसवर चांगली नाही गेली पिक्चर. आपण मराठी सिनेमा बघायला पाहिजे, त्याच्यावर बोलायला पाहिजे. तर मराठी मला वाटतं की ऑडियन्स जर काय भरभरून पिक्चर जाणार बघणार मराठी चित्रपट, तर ते कलेक्शन आहे ना, फुटफॉल आहे ना त्याच्यावर, त्यानंतर त्याला पण बजेट मिळेल. पण जर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म्सकडे बघितलं तर OTT प्लॅटफॉर्म्स आर ओन्ड बाय कॉर्पोरेट्स. ते आनंदासाठी काहीही बनवत नाहीत. तो त्यांचा व्यवसाय आहे, त्याच्यात ते बॅलन्स शीट बघतात म्हणजे बघतातच. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की ह्या लँग्वेजमध्ये कन्नडा इंडस्ट्री वॉज नॉट डुईंग वेल अँड दे मेड कंटारा अँड इट इज अ ब्रेकआउट फिल्म अँड द इंडस्ट्री गॉट एस्टॅब्लिश्ड अगेन. तर तसंच काहीसं वातावरण नाफा निर्माण करू शकतं. शेवटी दादासाहेब फाळके नावाच्या एका मराठी माणसानं भारतीय सिनेमाची बीजं रोवली, ज्याचा आज वटवृक्ष झालाय. त्यांच्याच मातीतला मराठी सिनेमाही तितकाच मोठा व्हावा, तो सर्व दूर पोहोचावा, यासाठी 7 समुद्रापार अभिजित घोलप आणि टीम नाफा करत असलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.